आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते अंबरनाथला आणि आपण आलो आहोत भारती भांडारकर यांच्या घरी. नमस्कार भारती. नमस्कार. बरं मला सांगा की किती वर्ष आहात तुम्ही अंबरनाथमध्ये? अंबरनाथमध्ये मी 25 वर्षापासून राहते इथे. मग तेव्हा जेव्हा तुम्ही आला असाल अंबरनाथमध्ये तुम्ही कुठून आलात, कुठच्या साईडने आलात? अंबरनाथमध्ये लग्नानंतर आम्ही इथेच आलो प्रथम. अच्छा, पण मग तेव्हाचं आणि आत्ताचं असं खूप फरक नाही? आता भरपूर डेव्हलप झाले अंबरनाथ. पूर्वी खूपच ओसाड होतं, आता इतकं डेव्हलप झाले की जागाच नाही. पण मग तुम्ही हॉटेलिंग जास्ती करता का घरी जास्ती खाऊ बनवता आणि तो कोणासाठी बनवता? घरात सगळ्यांसाठी घरीच खाऊ बनवतो आम्ही जास्त करून, बाहेरून शक्यतो नाही करत. जो तुम्ही शिकवणार त्या पदार्थाचं नाव काय? सातपुडी पातोड्या. सातपुडी पातोड्या मसाल्याच्या. ओके, मग त्याचं साहित्य मला सांगा काय काय लागेल? 1 वाटी चण्याचं पीठ, 1 वाटी किसलेलं खोबरं, कापलेला कांदा, लाल तिखट, हळद, हिंग, हिरवी कोथिंबीर कापलेली, खसखस, गरम मसाला, शहाजिरे, धणे, लवंग, तेजपत्ता, दालचिनी आणि काळी इलायची. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हळद, मीठ, तिखट आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. त्यामध्ये बेसन पीठ घालून मिश्रणाची उकळ शिजवून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बडी वेलची, लवंग, धणे, दालचिनी, तमालपत्र, खसखस, बारीक चिरलेला कांदा आणि सुकं खोबरं हे मिश्रण खमंग भाजून घ्यावं. त्यामध्ये तिखट आणि गरम मसाला घालून हा मसाला मिक्सर मधून वाटून घ्यावा. तेलामध्ये तयार मसाला परतून तो खमंग भाजून घ्यावा. पोलपाटावर ओला कपडा ठेवून त्याला तेल लावून घ्यावं आणि त्यावर बेसनाच्या उकडीची पोळी लाटून घ्यावी. त्यावर मसाल्याचं सारण लावावं आणि वरून खसखस, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालावी. तयार पोळीचा रोल करून घ्यावा आणि हा रोल कापून सर्व्ह करावा. आणि आता लाडकी लेक आलेली आहे जी निष्णात झालेली आई बरोबर दीप्ती. हो, दीप्ती. दीप्ती भांडारकर. तर दीप्ती तू काय शिकवणार आहेस आम्हाला? मी इडली चाट शिकवणार आहे. इडली चाट. ओके, तर साहित्य बघूया आपल्याला इडली चाट साठी काय काय लागते सांग. इडली चाट साठी आपल्याला इडलीचे काप, टमॅटो, नंतर कांदा, हळद, गरम मसाला, लिंबाचा रस आहे, चीज, बटर, मीठ, कोथिंबीर आणि काळं मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये इडल्यांचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यावा आणि त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ, हळद, काळं मीठ आणि गरम मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. तयार मिश्रणात डीप फ्राय केलेले इडल्यांचे तुकडे घालावेत आणि वरून किसलेले चीज आणि कोथिंबीर घालून इडली चाट सर्व्ह करावं. आपल्याला दोघींनाही थँक्स म्हणायचे कारण दोघींचे पदार्थ चांगले होते आणि मी नक्की करून बघणार आहे. एक तर इडल्या नेहमी उरतात. हो, अगदी राहतात. त्यामुळे त्याचं ते चाट इडली मी करणारच आहे आणि तुमचा पारंपरिक पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. डेफिनेट कारण तो आलाच पाहिजे प्रत्येकाला. तर खरंच खूप चांगलं शिकवलं. त्यामुळे झी TV मराठीकडनं आणि आम्ही सारे खवय्याकडनं आभार मानेन. थँक्यू. धन्यवाद. आपण पण आमच्या घरी आलात. माझ्या आईला म्हणजे जो पदार्थ येतो तो सगळ्यांना दाखवता आला, त्यासाठी आपले पण मनापासून आभार. सगळेजण आलेले आहेत. दादा आलेला आहे, ताई आलेली आहे, जावई बापू सगळे हजर झालेले आहेत. तर आता खाऊया, रिपोर्ट्स घेऊया आणि तुम्हाला भेटूया नवीन भागामध्ये. बाय.